नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 नुकतीच पूर्ण झाली असून उमेदवारांची मैदानी चाचणीनंतरनं लेखी परीक्षासुद्धा घेण्यात आली. आता यानंतर लवकरच सगळ्या उमेदवारांचा जो अंतिम निकाल आहे म्हणजे लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी एकत्रित मिळून त्यांचा निकाल हा लवकरच सगळ्या घटकनिहाय जिल्हानिहाय जारी केला जाईल. त्याचवेळी पाहू शकतात दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे या पोलीस भरतीमध्ये ज्यांना अपयश आलेलं आहे, अपयश येणार आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे याच वर्षी पुन्हा एकदा 18,000पेक्षा जास्त जागांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2026 हे जारी होणार आहे. जाहिरातसुद्धा याच वर्षी येण्याची शक्यता आहे. तर याबाबतची एक मोठी अपडेट आपल्याकडे आली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही अपडेट याबाबतची डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2026 संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट ही समोर आलेली आहे. राज्यात तब्बल 18,000पेक्षा जास्त जागांसाठी ही मोठी पोलीस भरती होण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये याबाबतची माहिती हे जाणून घेऊयात. तर ही भरती कधीपर्यंत येऊ शकते आणि कोणत्या पदासाठी जागा निघू शकतात. RTIमधून जी आपल्याकडे माहिती प्राप्त झाली आहे ही काय आहे आणि तयारी पुढच्या उमेदवारांनी कशी करावी, ज्यांना अपयश आलंय त्यांनी नक्की काय करावं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटपर्यंत सुद्धा महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. तर सर्वात आधी आपण RTIबद्दल बोलूयात. RTI जो जाहीर केलेला आहे, RTI अंतर्गत पोलीस भरतीसाठी किती जागा रिक्त आहेत प्रत्येक जिल्हानिहाय याची माहिती जर आपण चेक केली तर माहितीच्या अधिकारानुसार मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून रिक्त पदांची माहिती ही मागवण्यात आली होती आणि त्या उत्तरानुसार फेब्रुवारी 2026 पर्यंत मुंबईमध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण 30,506 जागा ह्या रिक्त आहेत. तसेच पोलीस वाहन चालक या पदाच्या 141 जागा फक्त मुंबई पोलीससाठीच्या ह्या रिक्त आहेत अशी माहिती RTI अंतर्गत आपल्याकडे प्राप्त झाली. त्यामुळे पाहू शकता राज्यभर मोठ्या प्रमाणावर भरती जी आहे ही होण्याची शक्यता आहे, समजूत आहे. आणि याबद्दलची जाहिरात सुद्धा येईल. तर मित्रांनो या भरतीमध्ये फक्त पोलीस शिपाईच नाही तर SIPF आत्ता झाली तशी कारागृह विभाग, बँड्समन, वाहन चालक आणि विविध पदांसाठीची ह्या जागा ज्या आहेत या निघू शकतात. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्तापासून तयारी सुरू ठेवणं हे महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न असा आहे की भरती ही कधीपर्यंत येईल, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते. तर आपल्याकडे जी मिळालेली माहिती आहे या मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे जे वेळापत्रक आहे हे असं असेल की अर्ज प्रक्रिया ऑक्टोबर ते नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबरमध्ये, ऑगस्टमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये जाहिरात याच वर्षामध्ये येण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होईल ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान. त्यानंतरनं ग्राउंड टेस्ट जी आहे ही चाचणी जी आहे शारीरिक चाचणी यामध्ये डिसेंबर 2026 घेतली जाईल. त्यानंतरनं लेखी परीक्षा जी आहे पुढच्या वर्षामध्ये 2027 जानेवारी 2027 लेखी परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतरनं निकाल जो आहे उमेदवारांचा निकाल हा फेब्रुवारी 2027 जाहीर केला जाईल आणि ट्रेनिंग ही सुरू होईल मार्च 2027 नंतर. अशा पद्धतीने ही संभावित वेळापत्रक असेल पोलीस भरती 2026-27साठी. आत्ता ज्या पद्धतीने 2024-25 पूर्ण झाली तशाच पद्धतीची याच वर्षी नवीन भरतीची जाहिरात येणार आहे. त्यामुळे पाहू शकता एकाच वर्षामध्ये दोनदा उमेदवारांना चांगली संधी मिळणार आहे. ज्यांनी आत्ता तयारी केली होती आणि त्यांना अपयश आलं होतं अशा सगळ्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा पोलीस भरती 2026-27साठी अर्ज प्रक्रियेसाठी संधी ही मिळणार आहे. पुन्हा एकदा एक पोलीस होण्यासाठीची संधी ही मिळणार आहे. तरी हे जर अधिकृत वेळापत्रक नसलं पण मागील भरतीचा ट्रेंडनुसार असा अंदाज हा व्यक्त केला जात आहे. ऑफिशियल माहितीसुद्धा लवकरच जाहीर केली जाईल.
मित्रांनो, आपण मागील काही वर्षाचा जर ट्रेंड पाहिलात तर यामध्ये 2023मध्ये जवळजवळ 18,000 जागांसाठीची भरती झाली होती. 2024मध्ये जवळजवळ 17,000 जागांसाठीची भरती प्रक्रिया ही राबवण्यात आली होती आणि 2025मध्ये सुमारे जवळपास 16,000 जागांसाठीची भरती ही आत्ता पूर्ण झाले. म्हणजे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त होतात आणि या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर जी भरती आहे ही राबवली जाते. याच कारणामुळे 2026मध्ये सुद्धा मोठी संधी मिळण्याची ही शक्यता असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तयारी कशी करायची, तर या अगोदर सुद्धा आपण पोलीस भरती 2024-25ची झाली यामध्ये सुद्धा अपडेट दिली होती. तर सर्वप्रथम आत्ता तुमचा फोकस हा ग्राउंडवर असणं आवश्यक आहे. ग्राउंड ज्याने अगोदर आत्ता दिली होती त्यांना पुन्हा एकदा तयारीसाठी चांगला वेळ मिळेल, कारण काही जिल्ह्यांमध्ये ग्राउंडचा कट ऑफ हा 38 ते 40पेक्षा जास्त गेलेला आहे. त्यामुळे चांगली तयारी करणं आवश्यक आहे. पाहिलं तर पाहू शकता 100 मीटर स्पीड आहे रनिंगमध्ये, 1600 मीटर धाव पुरुषांसाठी, 800 मीटर धाव महिलांसाठी आणि गोळाफेक सराव करणं आवश्यक आहे. दररोज फिटनेस आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी मेहनतसुद्धा आवश्यक आहे. फक्त ग्राउंड नाही तर पेपरची तयारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. मागील भरतीमध्ये अनेक विद्यार्थी फक्त 1 किंवा 2 गुणांनी बाद झाले होते, म्हणून प्रत्येक मार्क जो आहे हा महत्त्वाचा असेल. दररोज अभ्यास करायचा आहे. मागील प्रश्नपत्रिका या तुम्ही सोडवू शकता. वेळेचं नियोजन केलं जाऊ शकतं. विशेषतः वाहन चालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ड्रायव्हिंग लायसन्स आणि संबंधित कागदपत्र ही तयार ठेवणं आवश्यक आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्र हे रेडी करून ठेवायचे आहेत. आधार कार्ड असेल, जात प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल असेल, शैक्षणिक कागदपत्र असेल, त्यांचा फोटो आणि सिग्नेचरची स्कॅन कॉपी असेल तर ही तयार करायची आहे. तर मित्रांनो, सध्या मिळालेली ही जी माहिती आहे RTI उत्तर आणि मागील भरतीच्या ट्रेंडवर आधारित आहे. ऑफिशियल जाहिरातसुद्धा लवकरच जाहीर होईल. अधिकृत जाहिरात आल्यानंतर सुद्धा अजून माहिती ही स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की, जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आजपासूनच तुमच्या भरती प्रक्रियेसाठीची तयारी सुरू करा, कारण स्पर्धा ही खूप वाढली आहे आणि प्रत्येक गुण तुमच्यासाठी हा महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पाहू शकता अशा महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.